वा बाबा, किती छान आहे घर. आवडलं तुला? हो बाबा, खूप आवडलं. खरंच किती छान आहे. आवडायचं काय, नेहमीच आहे. थोडा आराम करू आणि आवरायला घेऊ. आता आराम नंतर करूया. पहिलं उरकून घेऊ आणि मग नंतर आराम करू. हो हो चालेल. चला सुरुवात करू आता एक एक. बाळा, ए सोन्या, क्रेडिट कार्डचं बिल किती आलंय तुला माहिती आहे? किती आलंय बाबा? 10,000 रुपये. फक्त 10,000? ते कशाचं आहे माहिती आहे? कशाचं बाबा? तू ऑर्डर केलेल्या पिझ्झा आणि बर्गरचं. बाई, अजून करा लेकीचे लाड. मला नाही कधी विचारलं क्रेडिट कार्डवरून साडी घेऊ का? अगं, एकुलती एक पोरगी आपली, तिच्यासाठी नाही करायचं तर कुणासाठी? बाबा. बस बस, आता हे पण बंद करायचं. खूप खर्च नाही करायचा. हो बाबा. ओके, टेक केअर. बाय बाय. आज काय ऑर्डर करू? पिझ्झा का बर्गर? पिझ्झा का बर्गर? पिझ्झाच ऑर्डर करते. उद्या बर्गर ऑर्डर करत. अरे वा, आज तर खूप ऑफर आहेत. हाच करते. मोठा पिझ्झा आहे. झाला. गिरी, अरे गणेश नगरची ऑर्डर आली आहे. एक पिझ्झा घेऊन जा तिकडे. सर, तो तर एरिया समीरचा आहे, तिथं मी नाही जात. अरे आजचे दिवस जा, तो आजारी आहे. हा, आजारी आहे का? बरं बरं, जातो. अरे थांब थांब, कुठे जायचं? 401 ला. बरोबर जा. बाळाने आज पण पिझ्झा ऑर्डर केला वाटतं. बाबा, तुम्हाला तर माहिती, मला पिझ्झा खूप आवडतो. अहो, ही घरात केलेलं काहीच खात नाही. असं बाहेरचं खाल्ल्याने हिची तब्येत नाही का खराब होणार? थोडा विचार केला पाहिजे. नाही ग आई, असं खोटं नको बोलूस.
नाही हो बाबा, असं काही. ही पोरगी खरंच कधी नाही सुधारणार. काय होणार हिच्या तब्येतीचं? अवघड करून ठेवलंय सगळं. अरे बाळा, असं बाहेरचं नेहमी नेहमी नसतं खायचं. ठीक आहे बाबा, आठवड्यातून फक्त एक वेळच खात जाईन मी. शहाणं आहे माझं बाळ. गिरी, हे काय चालू आहे तुझं? तुला खूप दिवसापासून बघतोय रे मी. तू कुठल्या तरी विचारामध्ये दिसतोय मला. नाही रे. गिरी, हे बघ, तुला लहानपणापासून ओळखते मी. तू नको मला शिकवू. काय झालं सांगते. काय झालं? अरे मला एक मुलगी आवडते. अरे मग चांगली गोष्ट आहे ना. कुठं राहते ती? अरे गणेश नगर मध्ये राहते आणि तुला तर माहिती तिकडची ऑर्डर आली तर तूच घेतो. पण काय होते, बरेच दिवस झाले तिची ऑर्डर काय आलीच नाही. त्यामुळे मला काही सुचत नाही की काय करावं. अरे गिरी, हम येतो क्या गम आहे. अरे तिची ऑर्डर मला पडली ना, जसं कळलं तसं मी तुला सांगेल. नक्की देशील ना? अरे हो, नक्की. नक्की भावा. चल, थँक्यू. तूच आपला मित्र. तुझी ऑर्डर मीच घेऊन जात जाईल. ठीक आहे चालेल. डन. डन. बाळा, कसं वाटतंय तुला? बरं वाटते बाबा आता. काळजी करू नकोस. मी डॉक्टरांना सांगितलंय, डॉक्टर येतील आता. नको बाबा, आता बरं वाटतंय मला. काय काळजी करू नकोस. तू झोप आता. नमस्कार. या डॉक्टर साहेब, या. काय, कोणाला काय झाले? अहो, मुलीची तब्येत जरा खराब आहे. बरोबर, चला. या. स्नेहल बाळा, उठ. कोण आलंय बघ. काय होते? कसं वाटतंय आता? काय होते? ताप, डोकं दुखते, पोटात काय गुडगुड होते, काहीतरी खाण्यात आलेलं आहे. पिझ्झा बर्गर खाते ती बऱ्याचदा. मी काही गोळ्या लिहून देतो, तिला त्या वेळेच्या वेळेत द्या, 3 टाईम. आणि बाहेरचं काही खायला देऊ नका. भात, वरण भात साधा खायला द्या आणि पाणी उकळून द्या तिला. ओके. आणि 8 दिवस आराम करू द्या तिला. ओके सर. ओके.
हॅलो, मी तर ऑर्डर केला नव्हता, मग कसा आला? थांबा, आईला विचारते. मॅडम, तुम्ही आमच्या शॉपचे रेग्युलर कस्टमर आहात, त्यामुळे आमच्या शॉपकडून दर महिना एक पिझ्झा तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून मिळेल. ओ, थँक्यू. तुझं अंग गरम आहे, तुला बरं नाहीये का? नाही. ये आतमध्ये ये. बाबा, गिरी आलाय. अरे ये ये, बस 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 बस, ठेव तिथे बॅग ठेव. बाबा, मी पाणी आणते. नाश्ता केलायस ना? हो, ही केला. गोळी घेशील. काय करतोस आणि आई बाबा कुठे आहे तुझे? मी लहान असतानाच आई बाबा वारले, मी अनाथ आहे. ओ सॉरी. इट्स ओके सर, ह्या सगळ्यांची मला आता सवय झाली. नाही, काय हरकत नाही. आणि येत जा असं आधीमध्ये. चला सर, निघतो मी आता. अरे तब्येत बरी नाही तर घरी जाऊन आराम कर ना. नाही सर, मी जर आराम केला तर बाकीच्यांचं पोट खाली राहील. येतो मी.
तुझं काय रोज रोज काम आहे रे? पिझ्झा आल्यावर एंट्री बिंट्री करायची काय कळतं का नाही तुला? इथं आलं ना एंट्री बिंट्री करायची आणि नीट जायचं काय इकडे मला सगळं कळते तुझं इथं काय चाललंय काय नाही येडे चाळी करू नको. काय नाही पिझ्झा द्यायचा. नाही नाही सगळं माझ्या लक्षात येतं. समजव. नीट जरा जा पिझ्झा देऊन लगेच निघायचं. बोल त्याला काय 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 म्हणते तू? अरे ते येडे चाळी करते माहित नाही का तुला? त्या वाचूला सांग ना तू. हो काका एंट्री बिंट्री घेत जावं ना लोकांची. का आम्ही सांगायचं ते सगळं तुम्हाला? आम्ही थांबू गेटवर. बघा तेवढं तुम्हाला जमतंय का नाही तर दुसरं लावतो इथं. काय